यूपीए सरकारच्या काळातले 3 घोटाळे चांगलेच गाजले। 2G स्पेक्ट्रम, कोळसा आणि कॉमनवेल्थ गेम्स 2010 हे ते घोटाळे। त्यानंतर पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांना तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने जेरीस आणलं होतं। कोळसा घोटाळ्यात तर थेट मनमोहन सिंग यांचं नाव जोडलं गेलं। विरोधकांनी हे 3 घोटाळे लावून धरल्यानं यूपीए सरकार लोकांच्या मनातून उतरलं। त्यानंतर भाजप सत्तेत आलं। ज्या घोटाळ्यांवरून आरोप झाले ते सर्व निर्दोष सुटत गेले। सीबीआयच्या तपासात कोळसा घोटाळ्यात मनमोहन सिंग यांच्या विरुद्ध पुरावे आढळले नाहीत। तसेच कथित कोळसा घोटाळा प्रकरणात सचिव एच.जे. गुप्ता यांच्यासह 6 जणांना सीबीआय न्यायालयानं निर्दोष सोडलं। 1,76,000 कोटींच्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यात तत्कालीन माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांची निर्दोष सुटका झाली। आता कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणात माजी खासदार सुरेश कलमाडी यांना ईडीने क्लीन चिट दिली आहे, तर सीबीआयने 10 वर्षांपूर्वीच क्लीन चिट दिली आहे। सुरेश कलमाडी यांच्यावर नक्की काय आरोप झाले होते? कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यामुळे कलमाडी यांचं राजकारण कसं संपलं? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। सुरेश कलमाडी हे मूळचे दक्षिण भारतीय। त्यांचा जन्म चेन्नईत झालेला, त्यांचे वडील पुण्यात स्थायिक झालेले। सुरेश कलमाडींचं शिक्षण पुण्यात झालं। ते राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून अर्थात एनडीएतून प्रशिक्षण घेऊन हवाई दलात पायलट म्हणून रुजू झाले। 1965 आणि 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी देश सेवा केली। हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर ते राजकारणात आले। 1977 मध्ये पुण्यातील भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले। ते 1986 मध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले। कलमाडी यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो। मोरारजी देसाई हे पुणे दौऱ्यावर होते। त्यावेळी कलमाडी यांनी देसाई यांच्यावर कारवर चप्पल फेकली होती। या घटनेनंतर संजय गांधी यांचे ते खास झाले। 1982 ते 1996 पर्यंत ते राज्यसभेवर होते। 1996 मध्ये ते रेल्वे राज्यमंत्री होते। त्यानंतर 1996, 2004 आणि 2009 या 3 टर्म मध्ये ते पुणे शहरातून खासदार झाले। शरद पवार आणि कलमाडी यांचे काँग्रेसमध्ये चांगले संबंध होते। पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर कलमाडी हे पुणे शहरातील काँग्रेसचा चेहरा बनले। कलमाडी यांच्याशिवाय पुण्यात काँग्रेसचं पानही हलत नव्हतं। कलमाडी यांचा खेळाशी जवळचा संबंध होता। 1996 ते 2012 पर्यंत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे ते अध्यक्ष होते, तर 2000 ते 2013 पर्यंत ते आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष होते। 2010 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं म्हणजेच कॉमनवेल्थ गेमचं आयोजन करण्यात आलं होतं। कॉमनवेल्थ गेम मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले। त्यात एक आरोप होता स्विस टायमिंग्स कंपनीला 141 कोटी रुपयांचं अवैध कंत्राट दिल्याचा। त्यात सरकारला 95 कोटींचा फटका बसला होता। हे गेम्स आयोजित करण्यासाठी 1,500 कोटींचा खर्च अपेक्षित होता, पण हा खर्च तब्बल 70,000 कोटींवर गेला। स्टेडियमच्या बांधकामापासून ते विजेच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले। त्यात 100 रुपयांचा टॉयलेट पेपर 4,000 रुपयांना, बाथरूम मधील आरसा 17,600 रुपयांना, 300 रुपयांचा साबण ठेवण्यासाठी डिस्पेन्सर 10,000 रुपयांना खरेदी करण्यात आला। प्रत्येक वस्तू 100 ते 200% जास्त दराने खरेदी झाली। कलमाडी यांनी कॉमनवेल्थ गेम्स आयोजनात हजारो कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला। स्पर्धा झाल्यानंतर 2011 मध्ये कलमाडी यांच्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला। सुरेश कलमाडी यांना अटक आणि राजकारण संपलं। कलमाडी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने सीबीआय कडे तपास सोपवला। 25 एप्रिल 2011 रोजी कलमाडी यांना सीबीआयने अटक केली। कलमाडी यांना काँग्रेसमधून काढलं गेलं। कलमाडी हे तब्बल 9 महिने दिल्लीच्या तिहार जेलमध्ये होते। त्याच काळात ईडीने मनी लॉन्ड्रिंग गुन्हा नोंदवला। तपासादरम्यान पुरावे न मिळाल्याने सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला। त्यामुळे सीबीआय कडून कलमाडी यांना क्लीन चिट मिळाली। हा रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला, तर ईडी कडून चौकशी सुरूच होती। मात्र ईडीलाही पुरावे मिळाले नाही। त्यामुळे तब्बल 14 वर्षांनंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला। त्यानंतर कलमाडी यांचे सहकारी ललित भानोत, व्ही.के. वर्मा, शेखर देवरुखकर यांना देखील दिलासा मिळाला। एकेकाळी पुण्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या सुरेश कलमाडी यांचं राजकारण कॉमनवेल्थ गेमच्या गैरव्यवहाराच्या आरोपाने संपलं। पुण्यात काँग्रेसला वाली असलेला मोठा नेता राहिलेला नाही।
कलमाडी हे आज 80 वर्षांचे आहेत. वृद्धापकाळात कलमाडींवर कोणताही डाग राहिलेला नाही हे मात्र नक्की. पण विरोधी पक्ष असताना भाजपने हे खटले उचलून धरले होते. मात्र त्यांच्या सत्तेच्या काळात तिन्ही घोटाळ्याचा तपास होऊन गुन्हे सिद्ध होऊ शकले नाहीत. हेही तितकंच खरंय. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.